नगर तालुक्यातील कापूरवाडी येथे असणाऱ्या खडी क्रशरच्या त्रासाला वैतागून संतप्त ग्रामस्थांनी शुक्रवारी आक्रमक पवित्रा घेत खडी क्रशर यंत्रसामग्रीची जाळपोळ केली। या घटनेमुळे गावामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाले। कापूरवाडी येथे जवळपास 20 खडी क्रशर यंत्र आहेत। यातील काही यंत्र गावातील व्यावसायिकांचे तर काही बाहेरील व्यावसायिकांच्या मालकीचे आहेत। गावात ही यंत्रे रात्रंदिवस चालतात। यामधून बाहेर पडणाऱ्या धुळीमुळे गाव परिसरामध्ये मोठे हवा प्रदूषण निर्माण झाले। ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषणाचे दुष्परिणाम जाणू लागल्यानं काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन खडी क्रशरमधील धुळीचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती। क्रशरमधून बाहेर पडणाऱ्या धुळीमुळे श्वासनाचे आजार जडत असल्याची गंभीर बाब गावकऱ्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली। मात्र गावकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्यानं गावातील काही महिला आणि गावकरी एकत्र जमले। त्यांनी थेट खडी क्रशरवर जाऊन खडी क्रशर बंद पाडलं। तसेच क्रशरच्या यंत्रसामग्रीची जाळपोळ करत आपला संताप व्यक्त केला। खडी क्रशर चालकांनी धुळीचा बंदोबस्त करायला हवा अशी ग्रामस्थांची मागणी आहे। मात्र चालक याकडे दुर्लक्ष करत असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। तसेच गावातील काही शेतकऱ्यांची जमीन या क्रशरच्या धुळीमुळे नापीक होत असल्यानं शेतकरी मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत। गावकऱ्यांनी या रागातूनच क्रशरची तोडफोड आणि जाळपोळ करून आपला संताप व्यक्त केला। गौण खनिजाचे सर्व नियम पायदळी तुडवत खाणकाम केले जात असून त्यामुळे गावकऱ्यांना नाहक ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषणाच्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे। या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कुणीही फिर्याद दाखल केली नव्हती। न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, एसएन मीडिया, अहमदनगर।